BJP 8 seats, Shinde Sena 2 seats, Ajit Pawar 2 seats, that makes 12, and Congress is 14, and Shiv Sena Uddhav Sahib Thackeray 16, another 6 for NCP Sharad Pawar. लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत 6 टप्प्यात मतदान पार पडलं. आता 7व्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी 1 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. यानंतर थेट 4 जून रोजी लोकसभेचा निकाल जाहीर होईल. या निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारणार याचीच उत्सुकता अनेकांना आहे. अशातच राजकीय तज्ज्ञांनी एक खळबळजनक दावा केलाय. राजकीय विश्लेषक रवी श्रीवास्तव यांनी नुकतीच एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण केलं. भाजपला या निवडणुकीत 250 जागाही जिंकता येणार नाहीत. त्यांच्या मित्रपक्षाला जवळपास 30 जागा मिळतील. त्याचबरोबर इंडिया आघाडीला 259 जागा मिळू शकतात, असा दावाही श्रीवास्तव यांनी केलाय. रवी श्रीवास्तव यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरही महत्त्वाचं भाष्य केलंय. ते म्हणाले, महाराष्ट्रात महायुतीला सर्वाधिक जागांचं नुकसान होईल. महायुतीचे फक्त 12 जागांवरील उमेदवार निवडून येतील. यात भाजपचे 8, शिवसेना शिंदे गटाचे 2 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 उमेदवार निवडून येतील. दुसरीकडे महाविकास आघाडीचे 36 उमेदवार निवडून येतील. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 16 जागा, काँग्रेसला 14 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 6 जागा निवडून येतील. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपचं 29 जागांवर नुकसान होईल, असंही रवी श्रीवास्तव म्हणाले. दरम्यान निवडणुकीच्या निकालांबाबत राजकीय विश्लेषकांचे अंदाज नेहमीच अचूक नसतात. मात्र काही वेळा त्यांनी सांगितलेली आकडेवारी निकालाच्या जवळपास पोहोचते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत आतापर्यंत अनेक विश्लेषकांनी वेगवेगळे अंदाज वर्तवलेत. त्यामुळे नेमका कुणाचा अंदाज खरा ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.